नमस्कार. मी राजेश शिरभाते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTNनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरती सरकारला अधिवेशनात घेरायचं ठरवलं असून आजच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.